भारताचे जेव्हा तुकडे झाले आणि पाकिस्तान नावाचा इस्लामी देश जेव्हा अस्तित्वात आला, तिथं घटना नाही, तिथं इस्लामी शासन आहे. तिथली घटना ही इस्लामी शासन चालवणारी आहे, लोकशाही चालवणारी नाहीये. तिथली लोकशाहीची दिंडवड्या आपण रोज बघत असतो. बांगलादेश मधल्या लोकशाहीची दिंडवड्या आपण रोज बघत असतो. जगामध्ये 58-59 इस्लामिक देश आहेत. कुठेही लोकशाही नाही, कुठेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, कुठेही लिबर्टी नाही, कुठेही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाही, कुठेही घटनेच्या आधारे चालणारे कायदे नाहीत. तिथं सगळे शरिया कायदे आहेत. आणि शरिया कायदा जर का लागू झाला आपल्या देशावर, तर हा कार्यक्रम आपण घेऊ नाही शकत. एवढ्या मोकळ्या वातावरणात सगळ्या महिला वर्गांना बुरखा घालून यावं लागेल शरिया कायद्यानुसार. सगळ्या पुरुषांना कंपल्सरी दाढ्या वाढवून यावं लागेल. हे नियम आहेत शरिया कायद्याचे. तिथं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाहीये, तिथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. त्यामुळे हिंदू राष्ट्र का महत्वाचं आहे? हिंदू राष्ट्र इटसेल्फ सर्व धर्म समभाव आहे. दुसरं तिसरं काही नाही. सगळ्या पंथांचा मतांचा आदर करणं, सगळ्यांचे हक्क मान्य करणं म्हणजेच हिंदू राष्ट्र आहे. दुसरं तिसरं काही नाही. आणि भारतामध्ये जोपर्यंत बहुसंख्याक समाज हिंदू आहे, तोपर्यंतच इथं लोकशाही ही अस्तित्वात राहू शकते.